राम राम महाराष्ट्र, नमस्कार कोल्हापूर। तर मी कोल्हापूर जवळच्या फुलेवाडीमध्ये आलो आहे आणि इथे स्पेशल विंटेज ट्रॅक्टर एक आहे, मेड इन रशिया बेलारूसचा हा ट्रॅक्टर आहे। त्याचे ओनर आपल्यासोबत आहेत। आता ओनरना विचारूया आपण या ट्रॅक्टरबद्दल सगळी माहिती। नमस्कार। नमस्कार, माझे नाव व्यंकटेश बाळकृष्ण चव्हाण। हा आमच्याकडे 1960 मॉडेलचा मेड इन रशिया बेलारूस ट्रॅक्टर आहे। हा 28 HP आहे। ह्याला 2 सिलेंडर पेट्रोल स्टार्ट डिझेल कन्वर्ट होते। म्हणजे हे ह्याच्यात पेट्रोल टाकायचं, ह्याच्यात पेट्रोल हा मॅग्नेट ठेवायला करंट जाते प्लगला आणि आता आपण डिझेलला कन्वर्ट करू शकतो इथून। मग पहिला म्हणजे पेट्रोलवर मोटर चालू होते आणि ती डिझेलवर नंतर मग याचं फुल इंजिन स्टार्ट होतं। ह्याच्याद्वारे आपण डिझेल, हा खाली पेट्रोल असतो, वर ढकलला की डिझेलमध्ये कन्वर्ट होतो। मग अशी मला सांगत होते यांनी पूर आला होता बहुतेक 2019 ला ट्रॅक्टर आपला पुरामध्ये बुडलेला पूर्ण होता। आणि हो ट्रॅक्टर एवढा विंटेज आहे की याचा मेकॅनिक नसल्यामुळे सगळे माझ्या वडिलांनी जे घरी काम खोलून हेड गॅस्केट सगळी घरी स्वतः तयार केलेले आहेत आणि त्यानंतर हा ट्रॅक्टर पुन्हा आपण चालू केलेला आहे। याचं गिअर सिस्टम कसं असते? ह्याचे गिअर सिस्टम हे हाय आणि लो आहे ह्याच्यात, आणि ह्याच्यात 6 गिअर आहेत, रिव्हर्स सोडून 6 गिअर आहेत। ह्याच्यामध्ये आता आपल्याला इथे मॅन्युअल प्लेट तुम्हाला आहे, त्याचा मी फोटो देऊ शकतो। हा इकडे फर्स्ट आहे, दोन्हीकडे वडली सेकंड, हा हाय लो मध्ये होतो आणि ह्याच्यातच फर्स्ट सेकंड दोन्हीमध्ये कन्वर्ट केला की फर्स्ट सेकंड परत जातो। ह्याला 6 गिअर आहेत। आणि याला एक्सलेटर कसं आहे माहिती आहे, याचा पायात वगैरे काय येत नाही आपल्या नवीन ट्रॅक्टर सारखा, तिथं हातामध्ये येते बघा। हा हातामध्ये सिंपल असा एक्सिलेटर आहे आपला, हा हातामध्ये एक्सिलेटर आहे। हा तिथे लिव्हर ओढले की एक्सिलेट होत्या गाडी। आणि असली पॉवर आहे जबरदस्त। किती HP आहे? 28 HP आहे। 28 HP आहे, पण असं ते धाड 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 एकदम घोडा तगडाक तगडाक पळल्या आणि असली फिलिंग इथे आहे नाही, जबरदस्त विषयच नाही। इथं हा आपला रोल्स रॉयसला कसं ते वर एम्ब्लम वगैरे मूर्ती त्या टाईपच काय तर आहे, ते स्टॉक आहे काय माहित नाही, जसं की शुभम म्हणाला। ह्याचे हायड्रोलिक टँक याचा पुढा आहे, हायड्रोलिक पंप या कंपनीने सेपरेट दिलेला आहे। ह्याला डबल पॉवर येते। आपल्या रेग्युलर ट्रॅक्टरला खाली जाताना हायड्रोलिकला पॉवर येत नाही, ह्याला डबल पॉवर आहे। वर खाली जाताना पण याला हायड्रोलिकला पॉवर असते। हे जे मागे हायड्रोलिक आहे ह्याला आपण खाली ट्रॉली जोडू शकतो इथे, आणि ह्याला डबल पॉवर असल्यामुळे ह्याला खूप ताकद आहे। ही डिझेल टँक आहे, 70 लिटर डिझेल बसते यात। तर अशा प्रकारचा हा बेलारूसचा ट्रॅक्टर आहे। यांनी आपला आता ही दुसरी पिढी आहे सांभाळत आहे त्याने हा ट्रॅक्टर, आणि एकदम उत्तम कंडिशनमध्ये ठेवला, ब्रँड न्यू असा असला। आता वाटतच नाही की असा किती वर्ष म्हटलं 1960 मॉडेल आपलं। तर जवळपास आता 64 वर्ष झाल्यात आणि याच्याकडे बघितलं की वाटत नाही की 64 वर्षापूर्वीचा आहे। आत्ताच कुठं जर एक 10-15 वर्षापूर्वीचा ट्रॅक्टर असं वाटतं, तसा मेंटेन केला आहे त्याने स्वतःहून। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, आणि आपल्या चॅनलचा पहिलाच व्हिडिओ आहे हा यूट्यूबवर, तर चॅनल अजून सबस्क्राईब नाही केलं तर नक्कीच एकदा सबस्क्राईब करा। धन्यवाद।